सिंह आणि हत्तीच्या मैत्रीची गोष्ट। एका गुहेत एक सिंह राहत होता। त्याला लागली भूक। तेवढ्यात त्याला तिथे हरिण दिसले। मग काय, त्याने पळत जाऊन हरिणाची शिकार केली आणि एक हरिण मारून खायला घेऊन आला। पण झाले असे की हरिण खाता खाता हरिणाचे एक हाड सिंहाच्या तोंडात अडकले। मग सिंह मदतीसाठी जंगलामध्ये इकडे तिकडे पळत होता। फिरता फिरता त्याला झाडावर एक मोर दिसला। तो म्हणाला, माझ्या तोंडात एक हाड अडकले आहे, प्लीज मला मदत करशील का? हे बघ। मोर म्हणाला, नाही, मुळीच नाही, असं सांगून तू मला खाऊन टाकशील। मी नाही मदत करणार, जा तू। सिंह अगदी नाराज होऊन तिथून निघून गेला। पुढे गेल्यावर सिंहाला अस्वल दिसले। त्याने अस्वलाकडून सुद्धा मदत मागितली, पण अस्वल म्हणाले, सध्या तरी मला खूप झोप आली आहे, खूप आळस आला आहे, मी नाही मदत करू शकत। सिंह तोंड पाडून तसाच तिथून निघून गेला। पुढे चालत असताना त्याला एक हत्ती दिसला। हत्ती एका झाडाच्या खाली उभा होता आणि ते झाड होते आंब्याचे। हत्तीला खूप भूक लागली होती, पण त्याची सोंड काही त्या आंब्यापर्यंत पोहोचत नव्हती आणि हत्तीला काही झाडावर चढता येत नाही, म्हणून तो खूप नाराज होता। तेवढ्यात सिंहाची नजर हत्तीवर पडली। तो हत्तीजवळ गेला आणि त्याला म्हणाला, मी तुला मदत करेन, पण त्याआधी तुला माझी मदत करावी लागेल। हत्ती म्हणाला, ठीक आहे, कोणती मदत? माझ्या तोंडात एक हाड अडकले आहे, प्लीज ते तू मला काढून देशील का? हत्ती यासाठी तयार झाला आणि त्याने आपल्या सोंडीने सिंहाच्या गळ्यात अडकलेले हाड बाहेर काढले। सिंहाला थोडे बरे वाटले। मग लगेच तो झाडावर चढला आणि काही आंबे तोडून हत्तीला दिले। हत्तीने मिळालेले आंबे पटापट खाल्ले। त्याला खूप भूक लागली होती आणि तो खूप खुश झाला। आणि त्या दिवसापासून हत्ती आणि सिंह खूप चांगले मित्र बनले। मग मुलांनो, या गोष्टीतून काय शिकायला मिळते? तर आपल्यावर कधी काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे इतर लोकांशी आपण नेहमी प्रेमानेच वागले पाहिजे। गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।